आम्ही जरांगेंना महाराष्ट्रात कुठे विरोध केला का? आणि बीड म्हणजे काय कुठल्या माणसांची काही जहागीर आहे का? कुणाच्या नावावर सातबारा दिलाय का? त्यामुळं आम्ही बीडला वाजत गाजत येणार आणि कायद्याचं काम करेल. लोकशाही आहे, इथं काय हुकुमशाही आहे का? आणि बीडमध्ये आम्ही नाहीत का? अरे बीड मधला ओबीसी जर जागा झाला वाहून द्याचाल तुम्ही. अरे कशाला त्या जरांगेच्या नादाला लागलाय? एक दिवस महाराष्ट्रातल्या या राज्यकर्त्या मराठा समाजावर ज्यांनी जरांगेला मोठा केला, ज्यांनी जरांगेच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा दिला, त्या सर्व आमदार खासदारांना एक दिवस अशी पश्चातापाची वेळ येणार आहे की गावगाड्यातला ओबीसी एक जुटीनं जर तुमच्या विरोधात गेला, आणि ते आम्ही जाणार, आम्ही घेऊन जाणार तिकडं. आम्ही राजकारण करायला ओबीसींना भाग पाडणार, कारण आमचं आरक्षण ज्यांनी घालवलंय त्यांना आम्ही धडा शिकवणार. भाषणामध्ये बोलताना तुम्ही अजित पवारांवर गंभीर आरोप केले. हा, जे आहे ते वास्तव आहे ती बोललोय. ते महाज्योतीला पैसे देत नाहीत, पण स्वतःच्या जातीचं दायित्व महाजातीयवादी अजितदादा पवार स्वतःकडे घेतात. सारथीला टोलेजंग इमारत बांधतात, कोल्हापूरला बांधतात, छत्रपती संभाजीनगरला बांधतात, पुण्यामध्ये बांधतात, पण महाज्योतीला कार्यालय नाही, महाज्योतीच्या पोरांना स्टायपंड नाही. म्हणजे ओबीसींच्या योजनांना 500 कोटी रुपये आणि मराठा समाजाच्या अनेक योजनांना 25,000 कोटी रुपये. काय चाललंय हे? मराठा समाजासाठी हे शासन राज्य करतं का? ओबीसींचं काही देणं घेणं नाही का? आणि मग आमच्याकडे मताचा अधिकार आहे ना, आम्ही पण दाखवू. दारूविषयी काहीतरी बोलला. मग काय आहे ते वास्तव बोललोय. जय पवार ज्या दारू कारखान्याचे मालक आहेत, तिचं उत्पादन दिवसाचं 1,10,000 लिटर आहे. हे वास्तव आहे. चुकीचं काय बोललोय?